चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलमध्ये आज टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाशी सामना होणार। वर्ल्ड कपच्या फायनलमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली, तर ऑस्ट्रेलियाला नमवून फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडिया सज्ज। भारताने सर्व सामने दुबईच्या पिचवर खेळलेत, त्यामुळे त्यांना पिचबद्दल चांगली माहिती असेल असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने केलंय। तर पिच ड्राय आहे आणि या पिचवर भारताने याआधी चांगली कामगिरी केली आहे, यामुळे सामना चांगलाच रंगणार असल्याचं मत सुद्धा स्मिथनं मांडलं। चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यामध्ये भारताने इतर संघांविरोधात सलग सामने जिंकले आणि त्यामुळे इतर देशातील तज्ज्ञांनी भारताला दुबईतील घरच्या मैदानाचा फायदा होत असल्याचं मत व्यक्त केलं। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलचा दबाव सर्वांवर आहे असं वक्तव्य रोहित शर्माने केलंय। दुबई आमचं होम ग्राउंड नाही, तिन्ही सामन्यांमध्ये खेळपट्टी वेगळी होती, उपांत्य फेरीतील खेळपट्टीशी आम्ही जुळवून घेऊ असं मत रोहित शर्माने व्यक्त केलं। भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला। या सामन्यामध्ये 5 विकेट्स घेणारा वरुण चक्रवर्ती गेम चेंजर ठरला। वरुणला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा या सामन्यातच संधी देण्यात आली होती, पण वरुणला सेमीफायनलच्या सामन्याला मुकावं लागेल असा अंदाज बांधला जातो। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अहवालानुसार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवली जाते। दुबईमध्ये आज 10% पावसाची शक्यता आहे। तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी रोहित शर्मावर टीका केली। शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माबाबत केलेल्या वक्तव्याचं त्यांनी समर्थन केलं। भारत जिंकतो कारण इतर खेळाडू चांगले खेळतात, परंतु कर्णधार योगदान देत नाही, रोहित संघात नसावा असं सौगत यांनी म्हटलं। आपला विजय निश्चित असल्याचं मत युवराज सिंगनं मांडलंय। भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊनच परतणार असा विश्वासही त्यानं व्यक्त केलाय। तर सेमी फायनल आणि फायनल सामन्यात रोहित आणि विराटची बॅट बोलणार असं भाकीत युवराजनं केलं। भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन पोहोचलाय, तर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांनी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली। क्रीडा विश्वातील एका मोठ्या म्हणजेच लॉरियस पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला नामांकन मिळाले। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नंतर या पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा ऋषभ पंत हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे। आयपीएल मध्ये 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 18 ते 19 लाख रुपये। यंदा जाहिरात शुल्कात 15% वाढ करण्याचा निर्णय। यंदा दर्शक संख्या 1 अब्जपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट। भारताचे माजी क्रिकेटपटू पद्मकार शिवलकर यांचं काल निधन झालं। फिरकीपटू शिवलकर हे मुंबईसाठी 20 वर्ष क्रिकेट खेळले। त्यांनी जवळपास वयाच्या 50व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती। काल त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला।